नमस्कार. आजच्या या खास स्पष्टीकरणात आपण नेट, सेट आणि विशेषतः एमएच सेट परीक्षेच्या युनिट 5 मधील मॅथमॅटिकल रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड या विषयाची अगदी सोप्या व स्पष्ट मराठी भाषेत उकल करणार आहोत. हा विषय म्हणजे अनेकांसाठी डोकेदुखी असते, बरोबर? पण आज आपण याला एका एक्झाम हॅकर्स ब्ल्यूप्रिंटमध्ये बदलणार आहोत. वेळ खाणारे जे प्रश्न असतात ना, त्यांना झटपट गुणांमध्ये कसं बदलायचं याची ही खऱ्या अर्थाने परीक्षाभिमुख तयारी असणार आहे. आजच्या या सत्राचा फ्लो अगदी साधा आणि सरळ असेल. सुरुवातीला आपण यशाची ब्लूप्रिंट समजून घेऊ, त्यानंतर नंबर आणि लेटर सिरीज, मग कोडिंग डिकोडिंगचे काही जबरदस्त शॉर्टकट्स, त्यानंतर बऱ्याच जणांना कन्फ्यूज करणारे ब्लड रिलेशन्स म्हणजेच नातेसंबंध, आणि शेवटी एक अचूक रणनिधी. तर सगळ्यात आधी सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, द ब्लूप्रिंट. म्हणजेच ह्या विषयाची जी एक अनामिक भीती असते ती कशी घालवायची. बघा, परीक्षेत आपला सगळ्यात मोठा शत्रू कोण असतो? तर तो म्हणजे वेळ. बरेचसे विद्यार्थी हे लॉजिकल पॅटर्न ओळखण्यात आपला अमूल्य वेळ वाया घालवतात. पण यावर एक खात्रीशीर उपाय आहे, आणि तो म्हणजे संकल्पना अधिक ट्रिक्स. होय, जेव्हा आपण एका भक्कम संकल्पनेला शॉर्टकट ट्रिकची जोड देतो तेव्हा आपल्याला मिळतं इन्स्टंट आणि अचूक उत्तर. तुम्ही नवशिके असा किंवा रिपीटर्स, हे कॉन्सेप्ट बेस्ड टीचिंग तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. आता आपण आपल्या पहिल्या महत्त्वाच्या टॉपिककडे वळूया, नंबर आणि लेटर सिरीज. इथे सगळा खेळ असतो तो लपलेला पॅटर्न ओळखण्याचा. आता अंकांच्या मालिकेचा विचार केला तर नेहमी लक्षात ठेवा, 3 या अंकाची एक वेगळीच ताकद असते. परीक्षेत बऱ्याचदा n³ म्हणजेच घनाची सिरीज विचारली जाते. उदाहरणार्थ 1, 8, 27, 64 असा पॅटर्न दिसला की क्षणात आपल्या डोक्यात लाईट लागला पाहिजे की अरे, पुढची संख्या नक्कीच 7चा घन म्हणजेच 343 असणार आहे. ही एक अतिशय बेसिक पण प्रचंड वेळ वाचवणारी ट्रिक आहे. आणि लेटर सिरीजचं काय? त्यासाठी या 3 सोप्या पायऱ्या लक्षात ठेवा. परीक्षा सुरू झाली की सगळ्यात आधी रफ पेपरवर A ते Z अशी अक्षरे लिहून काढा. त्यानंतर सिरीजमधील सलग 2 अक्षरांमधलं अंतर, ज्याला आपण जंप म्हणतो, ती शोधा. आणि शेवटी तोच नियम किंवा तेच अंतर पुढच्या हरवलेल्या अक्षरासाठी लागू करा. सिंपल. बरं, हे फक्त ऐकायला सोपं नाहीये. आपण हे प्रत्यक्ष अप्लाय करून बघूया. समजा परीक्षेत असा प्रश्न आला, B, F, J, N आणि त्यानंतर कोणतं अक्षर येईल? आता इथे आपण मगासचा नियम लावूया. जर अक्षरांना अंकांची किंमत दिली तर B म्हणजे 2 आणि F म्हणजे 6, म्हणजेच पहिली उडी +4ची आहे. आता पुढचं बघा, J म्हणजे 10 आणि N म्हणजे 14. इथं सुद्धा उडी +4चीच आहे. म्हणजे आपल्याला आपला लपलेला नियम सापडलाय. प्रत्येक अक्षरात फक्त 4 मिळवायची आहेत. अगदी तोच नियम पुढे वापरूया. N ची किंमत आहे 14. त्यात 4 मिळवले की किती होतात? 18. आणि आपल्या वर्णमालेत 18वा अक्षर कोणतं आहे? ते आहे R. झालं. अवघ्या काही सेकंदात आपलं उत्तर तयार आहे. चला, इथून पुढे जाऊया कोडिंग आणि डिकोडिंगच्या जगात. हे प्रकरण एखाद्या गुप्तहेरासारखं काम करतं, जिथे आपल्याला एक सिक्रेट मेसेज म्हणजेच गुप्त संदेश उलगडायचा असतो. या विभागासाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची चीट शीट कोणती असेल तर ती म्हणजे इंग्रजी वर्णमाला सरळ क्रमाने आणि उलट्या क्रमाने त्यांच्या अंकांनुसार लक्षात ठेवणे. हे एकदा का तुमच्या डोक्यात फिट बसलं की डिकोडिंगचे प्रश्न सुटायला वेळच लागत नाही. साधारणपणे परीक्षक आपल्याला या 4 विशिष्ट प्रकारच्या कोडिंग पॅटर्न्सवर प्रश्न विचारतात: लेटर कोडिंग, नंबर कोडिंग, सबस्टिट्यूशन आणि मिक्स्ड कोडिंग, जिथे अक्षरे आणि अंक यांचा एकत्र वापर केलेला असतो. आता हा एक अतिशय क्लासिक लेटर कोडिंगचा प्रश्न पहा. जर कोर्स या शब्दाचा कोड FRXUVH असा असेल तर रेस या शब्दाचा कोड काय असेल? पहिल्यांदा पाहताना हे खूप रॅन्डम वाटतं, पण यातही एक शिस्त आहे. इथली स्मार्ट ट्रिक म्हणजे पूर्ण शब्दाकडे न बघता फक्त पहिल्या अक्षराला टार्गेट करणे. C पासून F पर्यंत कितीची उडी आहे? +3. दुसऱ्या अक्षराचं काय? O पासून R पर्यंत सुद्धा +3चीच उडी आहे. म्हणजे आपल्याला आपला नियम मिळाला. आता हाच +3चा नियम रेस या शब्दावर अप्लाय करायचा आहे. चला पटापट अप्लाय करूया. R मध्ये 3 मिळवले की मिळतो U, Aचं होतं D, Cचं बनतं F आणि Eचं होतं H. म्हणजेच आपलं फायनल उत्तर आलंय UDH. अशा शॉर्टकट्समुळे आपले मार्क्स अक्षरशः सेकंदात पक्के होतात. आता आपण वळूया एका अशा टॉपिककडे जो अनेकांसाठी खूप मोठा गोंधळ निर्माण करतो: ब्लड रिलेशन्स म्हणजेच नातेसंबंध. इथं प्रश्न मुद्दाम इतके गोलगोल फिरवून विचारलेले असतात की आपला मेंदूच हँग होतो. पण यावर एक मास्टर ट्रिक आहे. हा सगळा गोंधळात टाकणारा मजकूर एका सुटसुटीत फॅमिली ट्रीमध्ये म्हणजेच वंशावळीच्या नकाशात बदलून टाकायचा.
त्यासाठी ही विशिष्ट चिन्हे वापरायची, जसं की पुरुषांसाठी प्लस, स्त्रीसाठी मायनस, विवाहित जोडप्यासाठी अशी नागमोडी रेष, भावंडांसाठी आडवा बाण आणि मुलांसाठी उभा बाण. हे सिम्बॉल्स वापरले की सगळं चित्र कसं क्लिअर होतं बघा. एक उदाहरण घेऊया. नीताची ओळख करून देताना अनिल म्हणाला, ती माझ्या आईच्या एकुलत्या एक मुलाची पत्नी आहे. तर प्रश्न असा आहे की नीता आणि अनिल यांचं नातं काय? आता हे वाक्य नुसतं वाचलं तरी डोक्यात गुंतागुंत सुरू होते ना. पण आपण एक वेगळी पद्धत वापरू. आपण या वाक्याची उलटी फोड करूया, म्हणजे वाक्याच्या शेवटाकडून सुरुवात करूया. माझ्या आईचा एकुलता एक मुलगा म्हणजे कोण? अरे, तो तर स्वतः अनिलच झाला. आणि मग त्याची पत्नी म्हणजेच कोणाची पत्नी? अनिलची पत्नी. म्हणून नीता ही दुसरी तिसरी कुणी नसून खुद्द अनिलचीच पत्नी आहे. बघा, वाक्य उलट्या दिशेने सोडवल्यामुळे उत्तर कसं अगदी स्पष्ट झालं. नातेसंबंधांमध्ये अन्य एक प्रकार येतो, तो म्हणजे कोडेड रिलेशन्स, जिथे साध्या शब्दांऐवजी चक्क गणिताची चिन्हे जसे की प्लस, मायनस किंवा गुणाकाराचं चिन्ह वापरून नाती सांगितलेली असतात. आणि मग परीक्षेमध्ये असं एखादं भलं मोठं समीकरण आपल्यासमोर येतं, t+r×s+u×h, आणि विचारतात एस आणि टीचं नातं काय? हे बघून अजिबात घाबरायचं नाही. मगाशी आपण जी फॅमिली ट्रीची ट्रिक शिकलोय ना, तीच इथे अचूकपणे वापरायची आहे. दिलेल्या चिन्हांचं फक्त भाषांतर करत जायचं. इथे टी आणि आर मध्ये प्लस आहे, म्हणजे टीचं आरशी लग्न झालंय. आर आणि एस मध्ये स्टार आहे, म्हणजे आर हा एसचा भाऊ आहे. आता बघा, आर हा पुरुष आहे आणि टी त्याची पत्नी आहे, म्हणजेच एस ही साहजिकच टीची मेहुणी म्हणजेच सिस्टर इन लॉ झाली. अगदी क्लिष्ट वाटणारं समीकरण आपण एका साध्या मॅपमुळे किती आरामात सोडवलं. तर आता आपण अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. आपली फायनल स्ट्रॅटेजी. परीक्षागृहात पाऊल ठेवण्यापूर्वी आपण जे काही डिस्कस केलं ते सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा. शेवटी एकच सांगेन, या युनिटचं खरं रहस्य हे तुमच्या गणिताच्या ज्ञानामध्ये नाहीये, तर त्या प्रश्नांच्या मागे लपलेला पॅटर्न ओळखण्याच्या तुमच्या क्षमतेत आहे. एकदा का तुम्ही हा पॅटर्न डिकोड करायला शिकलात ना, की केवळ प्रश्नपत्रिकाच नाही तर असा कोणताही गुंतागुंतीचा प्रॉब्लेम सोडवणं तुमच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होईल. तर मग आजपासून अशा प्रश्नांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलेल ना, यावर नक्की विचार करा आणि तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा द्या. या स्पष्टीकरणात शेवटपर्यंत सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.